शेतकरी मित्रांनो नमस्कार। हे बघा, ही आहे आपल्या शेतातील हळद। आज हळद काढायला सुरुवात झालेली आहे। तर बऱ्याच शेतकऱ्यांनी हळद लागवड केलेली होती आणि काही शेतकऱ्यांना नवीन लागवड करायची आहे। तर तुम्ही बियाणं कसं निवडायचं किंवा मग कोणती जात लावायला पाहिजे त्या संदर्भात आपण थोडक्यात माहिती घेऊया। आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती दिलेलं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमचे सगळे व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। तर शेतकरी मित्रांनो, ही जी आहे तर ही ओरिजिनल सेलम जातीची ही हळद आहे। आपण याची एक 30 ते 35 गुंठे क्षेत्रावर लागवड केली होती। आपल्याला जवळपास 7 क्विंटल ते 7.5 क्विंटल बियाणं लागलं होतं। तर ज्या शेतकऱ्यांना नवीन लागवड करायची आहे त्यांनी जे तर हे गट्टू असतात, ह्या गट्टूची जर लागवड केली तर चांगली असते। कारण या गट्टूमध्ये जे तर सुदृढ कोंब निघतं आहे आणि झडीत चांगलं येतं आहे। आता आपण कांडी लावली होती अशा प्रकारे, तरीसुद्धा बघा अशा प्रकारे आपल्याला ह्या काही पंजे जे तर हळदीचे बघा जवळपास 1.5 किलोचे निघालेले आहे। अशा प्रकारे झडती बघा, पूर्ण बेडवर हळद पडलेली आहे बघा। हळद काढण्याचं काम सुरू आहे, इकडे लेबर हळद काढत आहे बघा। तर बऱ्याच शेतकऱ्यांना जे हळद लागवडीनंतर काही भागामध्ये व्यापारी नाही आहेत, तर कच्ची हळद विकण्यासाठी खूप परेशानी होत आहे। तर याला उकळून जर आपण मार्केटमध्ये नेले तर खूप मार्केट आहे याला उकळल्यानंतर वाळवून। याला साधारणतः 14 ते 18 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळतो। आणि कच्ची जर द्यायची म्हटलं तर व्यापारी तर कमीच आहेत, पण एखाद्या व्यापाऱ्याने घेतला पण तर बेभाव मागतायत। साधारणतः एक 1.5-2 हजार रुपयापर्यंत 2200पर्यंतच याची जे तर कच्ची हळदीची मागणी करत आहेत व्यापारी। तुमच्याकडे काय भाव चालू आहे हे तुम्ही कमेंट करून सांगा, ज्या शेतकऱ्यांनी हळद लागवड केलेली आहे त्यांनी। आणि ज्यांना करायची आहे त्यांना मी एक गोष्ट सांगतो की तुम्ही ओरिजिनल सेलम ह्या जातीचं जे तर बेणं घ्या। त्यानंतर लागवड करता वेळेस काय काय उपाययोजना करायच्या आहे त्यासुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगत असतो। हे बघा, ही जी सेलम आहे याची ओळख जर करायची असेल तर बघा, ही कांडी तोडल्यानंतर याच्यामध्ये पिवळेपणा जास्त जाणवतो। ही जी कांडी आपण मोडतो त्याच्यामध्ये पिवळेपणा जास्त असतो। हा जो मधला भाग असतो याच्यामध्ये कुरकुमींचं प्रमाण जास्त असतं, म्हणून ही जास्त पिवळी दिसते। तर ही आहे थोडक्यात ओळखण्याची पद्धत। आणि लागवडीचे जर करायचे असेल तर तुम्हाला कांडी लागवड करायची असेल तर अशा प्रकारे ही कांडी लागवड करायची। 1 ते 1.5 कांडी, 1 ते 2 कांडी एका ठिकाणी आपण लागवड करायची, जेणेकरून तुम्हाला बियाणं जे तर बाद होणार नाही। आणि शक्यतोवर हळद लागवड जी आहे तर एकदम हलक्या जमिनीमध्ये, निचरा होणाऱ्या जमिनीमध्ये तुम्ही लागवड करावी। याचं ॲव्हरेज जर धरलं तर एक आता 7 क्विंटलला मला 60 ते 70 क्विंटल होईल। म्हणजे जवळपास 10 क्विंटलचं, एका क्विंटलला 10 क्विंटल ते 11, कोणाला 12 पण येतं आहे, असं ॲव्हरेज बसतं आहे। आता नक्की माप जे आहे तर एक अंदाज सांगितला, आजच काढायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे सध्या ॲव्हरेज वाढू पण शकतं। कारण हे एवढं पीक आहे बघा, एका ठिकाणी एवढं निघतं आहे आणि काही ठिकाणी बघा